नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. जिल्ह्यातील 13 नगर परिषदांच्या अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी राजकारणाने अभूतपूर्व वळण घेतलं. दशकानुदशके स्थिर मांडल्या गेलेल्या समीकरणाची धूळदाण उडाली आणि सत्तेच्या गणिताचा संपूर्ण भूगोलच उलटला. कागलमध्ये तर कट्टर विरोधक हसन मुश्रीफ आणि राजेश समरजित घाटगे एकाच बाजूला आल्याने अशक्य ते शक्य झाले. ही जुळवाजुळव जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वात मोठा भूकंप ठरली. मुरगुडमध्ये संजय मंडलिक भाजप हातमिळवणीनंतर राजकीय खळबळ उडाली असून आता सर्वांचं लक्ष संजय घाटगे यांच्या पुढच्या पावलाकडे. शिरोळ तालुक्यात सर्वपक्षीय शाहू आघाडीने एकवटून भाजपला थेट आव्हान दिले. पेठ वडगावमध्ये जनसुराज्य ताराराणी आघाडी विरुद्ध यादव पॅनल असा पारंपरिक संघर्ष पुन्हा तापलाय. मलकापूरमध्ये कोरे सरोडकर यांची प्रतिष्ठेची झुंज जुने वैर जागवत आहे. चंदगडमध्ये भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र, तर गडिंग्लजमध्ये भाजप, जनता दल, शिंदे सेना असा सर्वात अनपेक्षित संगम. हातकणंगलेमध्ये दोन्ही आघाड्यांचा तडा जाऊन सर्वच पक्ष स्वबळावर नगराध्यक्ष पदाची अटीतटीची लढत निश्चित. पन्हाळ्यात कोरे यांच्या मजबूत समीकरणाला राष्ट्रवादी अजित पवार गट अपक्षांना एकत्र आणून सामना देत आहेत. लढत कोणत्याही क्षणी दिशा बदलणारी. या सर्व घटनांनी एकच संदेश स्पष्ट केलाय. या निवडणुका केवळ स्थानिक नाहीत, तर जिल्ह्याच्या सत्ता समीकरणाचं भविष्य ठरवणारा निर्णायक टप्पा आहे. शत्रुमित्रांचे बदलणारे रंग, सोयीच्या आघाड्या आणि नवे राजकीय संगम जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला जात आहे. या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज.